वाडा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज शहीद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या संख्येने शेतकरी, कामगार, आदिवासी, युवक, महिला आणि पक्षाचे कार्यकर्ते वाडा येथे जमले होते. या शहीद दिनाचे औचित्य साधून 10 ऑक्टोबर 1945 रोजी गुजरातमधील उंबरगाव जवळील तलवाडा येथे इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना शहीद झालेल्या आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादनही करण्यात आले. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत माकपच्या नेत्यांनी शेतकरी कामगार एकता जिंदाबाद, आदिवासींचे हक्क आमचे हक्क अशा घोषणा दिल्या. या कार्यक्रमात माकपचे जिल्हा सचिव, स्थानिक पदाधिकारी आणि विविध संघटनांचे नेते उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या जनविरोधी धोरणांवर टीका करत आदिवासींच्या जमिनी, रोजगार आणि शिक्षणाच्या हक्कासाठी लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेने देशातील सामाजिक आर्थिक अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू ठेवण्यासाठी शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी माकपचे नेते अशोक ढवळे, मरियम ढवळे, त्याचबरोबर डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा मॉल बघून आणि नवीन युवक, तरुण महिला, तरुण मुलगे यांना अतिशय उत्साह येतो आणि अशी मोठी 50-60-70 हजाराची सभा बघितल्यानंतर आपल्या वाडा तालुक्यासाठी तर अत्यंत महत्वाचे की या ठिकाणी गोरगरीब जनतेवर ज्या अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळण्याचं काम होणार आहे. हे फार महत्वाचं आहे. इथे जे भांडवलदार आहेत त्यांनी अतिशय त्रास दिलेला आहे. त्याच्यासाठी लढे मोठमोठे ही लालबावटीची अतिशय गरज आहे या ठाणा पालघर जिल्ह्याला. आणि एवढंच नाही तर या महाराष्ट्राला सुद्धा गरज आहे, देशाला सुद्धा गरज आहे. ज्या दिवशी लालबावट्याची शेतकऱ्यांची किसान सभेच्या या राज्य येईल या महाराष्ट्रामध्ये, त्याच वेळेस या काहीतरी महाराष्ट्राची आत्महत्या हे कुठेतरी थांबतील आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळेल. आणि हा नक्कीच मी सांगतो की आपल्या किसान सभेकडून हा न्याय मिळेल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून तर पूर्ण भारत देशामध्ये सत्ता येईलच. आणि ह्या सत्तेची आम्ही वाट बघत आहेत की आज न उद्या पण ते येणारच. सत्तेचा विजयच होतो एवढं मला नक्की सांगायचं. या ठिकाणी इन्क्लाब जिंदाबाद. एकूणच जिल्हाभरातून जेव्हा पक्षाच्या जिल्हा कमिटीने चर्चा केल्याने निर्णय घेतल्याप्रमाणे दरवर्षी हा एक गोधूताईच्या स्मृतिदिनी दरवर्षी गोधूताईची आठवण आणि केलेल्या कामाची आठवण देण्यासाठी वर्षानुवर्ष हा मॉप वाढतच जातो. आणि गेल्या वर्षी जेव्हा चारोटीला आम्ही रस्ता रोको केला त्या रस्ता रोकोमध्ये 25 ते 30 हजार लोक होते आणि या वर्षी खरोखरच 50 ते 60 हजार लोक उतरतील असा अंदाज आहे. कारण जे लोकांचे ज्वलंत प्रश्न आहेत, उदाहरणार्थ कॉम्रेडनी सांगितलेले आहेत की वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी अजून झालेली नाही. 1960 सालापासून कॉम्रेड गोधूताई परुलेकरांनी जेव्हा लढ्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून ह्या संघर्षामध्ये संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याचा आदिवासी समाज हा एकवटून आणि संघर्ष करत आलेला आहे. त्याच्यासाठी 13 डिसेंबर 2005 साली कायदा सुद्धा झालेला आहे. तरी भाजपाचे सरकार, हे केंद्रातील भाजपाचे सरकार याची काटेकोर अंमलबजावणी करत नाही. महाराष्ट्रातील सरकार हे सुद्धा करत नाही आणि म्हणून त्याची चीड संपूर्ण जनतेमध्ये आहे. आणि त्यासाठी नक्कीच या सभेला 50 ते 60 हजार लोक उतरतील हा माझा पक्का विश्वास आहे. खरं म्हणजे 1945 पासून आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये गोदावरी परुलेकर आणि शामराव परुलेकर यांच्या नेतृत्वाखाली कसेल समिती स्थापना झाली, सुरू झाली. या भागामध्ये अनेक जमीनदार किंवा वेठबिगारी वगैरे होती ही त्यावेळेस या ठिकाणी नष्ट केली. आणि या सर्व चळवळीमध्ये या भागामध्ये जेठ्या गांगळ सारखे आमचे अनेक कार्यकर्ते यांनी छातीवर गोळी घेऊन हुतात्मा दिलेला आहे. आणि म्हणून जवळजवळ 61 कार्यकर्ते हे या चळवळीखाली लाल झेंड्याखाली हुतात्मा पत्करलेला आहे. त्याचप्रमाणे या पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांनी खरं नेतृत्व या भागामध्ये ज्या माणसाला ज्यांनी जागा केल्या अशा शामराव गोधूताई परुलेकर यांचं सुद्धा निधन 10 ऑक्टोबरच्याच दिवशी झालं होतं. म्हणून पक्षाच्या जिल्हा कमिटीने आणि गेल्या अनेक वर्षापासून ही एक परंपरा झालेली आहे की आम्ही 10 ऑक्टोबर हा हुतात्मा दिवस आम्ही साजरा करतो. परंतु आज हा हुतात्मा दिनानिमित्त हे सर्व आज जाहीर सभा जी होते, आज वाडा तालुक्यामध्ये आमच्या पक्ष कार्यालयाचं आजचं उद्घाटन होत आहे. आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन करत असतानाच या जाहीर सभेमध्ये ज्या संबंध या भागातला शेतकरी आहे, कामगार आहे, आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, हिंदू मुस्लिम जो पण आहे, जो मेहनत करणारा वर्ग आहे, त्याचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न आज या जाहीर सभेच्या माध्यमामध्ये आम्ही सर्व लोकांच्या समोर मांडणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये
हे जे काही वनपट्ट्याचे आहेत, वर्ग जमिनीचे आहेत, इतर आहेत, शिक्षणाचे आहेत, पेशाभरती अनेक जे प्रश्न आहेत, हे प्रश्न घेऊन पुढे कशा पद्धतीने एक संघर्ष उभा करायचा आणि हे प्रश्न सोडवायचे, आजच्या जाहीर सभेचा हा सुद्धा उद्देश आहे. आज 10 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर हा आमच्यासाठी अत्यंत ऐतिहासिक दिन आहे. कारण जो अत्यंत ऐतिहासिक आदिवासी उठाव 1945 साली कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि कॉम्रेड शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला, तेव्हा ठाणे जिल्हा होता, पालघर जिल्हा झालेला नव्हता. अशा वेळेला पहिल्यांदा 10 ऑक्टोबरला तलवाडा नावाचं गाव आहे तलासरीच्या थोडं पलीकडे, तिथे ब्रिटिश पोलिसांनी 30,000हून अधिक लाल बावटे घेतलेल्या आदिवासींवर गोळीबार केला आणि त्या ठिकाणी 5 आमचे हुतात्मे झाले. कॉम्रेड जेठ्या गांगड हे आमच्या पक्षाचे नेते आणि इतर 4 आदिवासी कार्यकर्ते हे त्या ठिकाणी शहीद झाले. त्याच्यानंतरच्या या काळामध्ये जमिनीच्या लढाईमध्ये, वेगवेगळ्या प्रश्नाच्या लढाईमध्ये भाजपच्या विरुद्ध, आधी ब्रिटिशांच्या विरुद्ध असं मोठमोठे लढे त्याच्यामध्ये एकूण 61 हुतात्मे झालेले आहेत. म्हणून त्या सगळ्यांची याद म्हणून आम्ही दरवर्षी 10 ऑक्टोबरला काही ना काहीतरी कार्यक्रम करत असतो. यावर्षी आम्ही असं ठरवलंय की तो कार्यक्रम वाड्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं नवीन कार्यालय, आज त्याचं उद्घाटन होणार आहे आणि म्हणून संबंध ठाणे पालघर जिल्हा मिळून एक प्रचंड मोठी सभा ही आज आम्ही आयोजित केलेली आहे. आता एक अर्ध्या तासामध्ये ऑफिसचं आधी रीतसर उद्घाटन होईल, आधी झेंडावंदन होईल, लोक एक मोर्चाने सगळे येतात आपलं बघितलंय आणि मग जाहीर सभा ही त्या ठिकाणी होईल. आज आणखीन एक महत्वाचा दिवस की आपण 10 ऑक्टोबर हा कॉम्रेड गोदावरी परुळेकर त्यांचा स्मृती दिन पण आहे. म्हणजे त्यांची अंत्ययात्रा तलासरीला 1996 साली 10 ऑक्टोबरलाच निघाली, म्हणून या दिवसाचं दुहेरी महत्व आहे. आज तलासरीचं जे आमचं मुख्य ऑफिस आहे त्या ऑफिसला कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन असं नाव आधीच आम्ही दिलं होतं. 2012 मध्ये त्याचं उद्घाटन झालं. वाड्याच्या ऑफिसचं नाव आमचे एक अत्यंत लढाऊ कार्यकर्ते, अत्यंत निष्ठावंत आमचे नेते, आमचे जिल्हा सेक्रेटरी पूर्वी असलेले कॉम्रेड बारक्या मांगात यांचं नाव या नवीन ऑफिसला आज आम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून आज या संबंध परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जी आव्हानं आहेत, अजूनही जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत, जमिनीचे, वनाधिकारचे, फॉरेस्ट प्लॉट, त्याचबरोबर देवस्थान, इनाम, वर्कस जमीन, लोकांची मागणी आमच्या नावावर द्यावी, अजूनही सरकार नावावर द्यायला तयार नाही. याच्यावरच वाड्याला 2016 मध्ये 50,000 आदिवासी यांनी त्यावेळचे जे मंत्री आहेत विष्णू सावरा त्यांच्या घराला घेराव घातला होता. 2 दिवस आणि 2 रात्र 50,000 लोक महाराष्ट्रातून आले होते. पण अजूनही नंतर लॉंग मार्च निघाला, तुम्हाला माहिती आहे, किसान सभेचा, नाशिक ते मुंबई 50,000 लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. आज आमचा अंदाज आहे या एका सभेमध्ये 50 ते 60,000 लोक संबंध जिल्ह्यातून आज एकत्र येणार आहेत. लाल बावट्याची ही सभा आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आमच्या सर्व जनसंघटना, किसान सभा, CITU, जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आमची युवा संघटना, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी संघटना, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, या सगळे मिळून आज एक जबरदस्त असं इथे शक्ती प्रदर्शन करणार आहे. साहजिकच या सगळ्यातून आमचं एकच संदेश आम्हाला घेऊन जायचा आहे. भाजपच्या नेतृत्वाखालचं नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे राज्य सरकार आहे, तर हे पूर्णपणे कुचकामी ठरलेले आहेत. फक्त मोठमोठ्या भांडवलदारांना त्यांचं उखळ पांढरं करण्याचं काम करतायत आणि गोरगरीब शेतकरी, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, आदिवासी, दलित, बहुसंख्य बाकी सगळे यांच्यावर खरं म्हणजे डोक्यावर मिऱ्या वाटतात. म्हणून याच्या विरुद्ध एक प्रचंड मोठं जनमत हे आम्ही या संबंध रॅलीमधून
आणि आजच्या या लढ्यातून आम्ही करणार आहोत. या संबंध ऑफिसच्या बांधणीमध्ये कॉम्रेड चंदू धांगडा, खूप चांगलं काम केलं. आमचे किरण गहला जिल्हा सेक्रेटरी आहेत आणि इतर अनेक आपले नेते यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आज म्हणून सगळी जिल्ह्याचं नेतृत्व हे आज या ठिकाणी आलेलं आहे. चंदू, आज आमचा शहीद दिवस आहे आणि गोदूताईंचा स्मृती दिवस. आजच्या दिवशी सगळ्या महिला पण फार मोठ्या प्रमाणावर सामील होत आहेत. जंगल जमीन नावावर करायला पाहिजे याच्यासाठी कायदा झाला, पण त्याची नीट अंमलबजावणी अजून होत नाहीये आणि म्हणून फॉरेस्टवाल्यांकडून अजूनही महिलांना खूप त्रास होतो. हा प्रश्न पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर उचलण्यात येणार, खास करून कशासाठी? कारण आज जमिनीचे जे सगळे कायदे आहे आणि जंगलाचे जे कायदे आहे ही सरकार, मोदी सरकार शिथिल करत गेलेली आहे. कारण त्यांना जमीन, फॉरेस्टची जमीन सगळी अंबानी आणि अदानी, खास करून अदानींना द्यायची. संपूर्ण देशभरात हजारो एकर जमीन फॉरेस्टची त्यांनी अदानीला दिलेली आहे. या भागामध्ये, ठाणे पालघर भागामध्ये, इथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं संघर्ष आहे, लाल बावटा आहे, इथे अनेक लढे होत आहेत. म्हणून काही प्रमाणात लोकांच्या हातात अजून जमिनी शिल्लक राहिल्या आहेत. परंतु बीजेपी RSS ची सरकार या जमीनवर त्यांचा डोळा आहे आणि हे महिला कदापित देणार नाही. दुसरा आहे अन्नाचा प्रश्न. सर्व आदिवासी भागामध्ये कुपोषणाचा फार मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न आम्ही उचलणार आहोत. कर्जबाजारीपणाचा प्रश्न आहे, जो पूर्वी आदिवासी भागात नसायचा पण आता वाढत चाललंय. कारण कामाचं कुठलं पत्ताच नाहीये, कुठलं रोजगाराचा काय पत्ताच नाहीये. तर काय करायचं, घर कसं चालवायचं? आणि आज जे हिंसाचार वाढत चाललंय, स्त्रियांवर हिंसाचार, आदिवासींवर हिंसाचार, दलितांवर हिंसाचार आणि धर्म आणि जातीचं जे राजकारण चाललंय, गरीब माणसांच्या एकीमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान जे RSS आणि BJP करत आहेत आपापल्या भागामध्ये सुद्धा, पैशाचा वापर, आमिषांचा वापर, हे सगळं करून संपूर्ण आदिवासी भाग त्यांना ताब्यात घ्यायचे. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा हे कदापि होऊ देणार नाही, याची हाक आम्ही या रॅलीमध्ये देणार आहोत.